हॅलो, नमस्कार. तर मी विशाल कांबळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग हा नेहमीप्रमाणेच वेगळा असेल आणि विशेष असेल. कारण मी आज आलो आहे एका आंब्याच्या बागेमध्ये आणि तुम्ही थंबनेल पाहिला तर तुमच्या लक्षात आलंच असेल. कारण कोकणचा आंबा आणि नेपाळ्यांचं कनेक्शन. कारण तुम्ही जर बघितलात तर नेपाळी खूप महत्त्वाचे आहेत या कोकणाच्या हापूस आंब्यासाठी आणि कोकणाचा हापूस आंबा ही सगळ्या जगासाठी महत्त्वाचा आहे. आणि हा कोकणाचा हापूस आंबा वाचवतंय कोण? तर हे नेपाळी. कारण जर तुम्ही विचार केलात तर मी नेपाळ्यांचंच का म्हणतोय? कारण तुम्ही जर याच ठिकाणी कोकणी माणसाला जर कामाला ठेवलात तर सहज शक्य नाही. कारण ज्याप्रमाणे नेपाळी येतात आणि ते इकडे ते त्यांचा देश सोडून इकडे येतात. त्याच्यामुळे 24 तास इकडे आपल्याला अवेलेबल असतात. त्या ठिकाणी जर आपली माणसं ठेवली तर काय ना कार्यक्रम असेल, गावकीची मीटिंग, भावकीची मीटिंग काय ना काय असतं आणि त्याच्यामुळे सुट्ट्या मारल्या जातात. आणि तुम्ही विचार केलात तर एकदा आंबा मोहर लागायला सुरुवात झाला की आंबा जिथपर्यंत आपण काढत नाही तिथपर्यंत त्याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. याच्यासाठीच नेपाळी हे खूप महत्त्वाचे असतात आणि कारण ते आपल्याला 24 तास अवेलेबल होतात. जर विचार केला आपण आपलाच जर कोकणी माणूस मुंबईमध्ये गेला, तर तो ज्याप्रमाणे का मुंबईमध्ये जातो कारण त्यालाही कमवायचं असतं. त्याला माहिती असतं जर गावात राहिलं तर आपण 2 दिवस कामाला जाऊ, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ. त्याच प्रकारचं त्यांचंसुद्धा एक कनेक्शन असतं, की आपण गावामध्ये राहिलो तर आपला खर्च जास्त होईल आणि आपल्याला ते पुरणार नाही. ते जर दुसऱ्या ठिकाणी आपण गेलो तर आपला खर्च कमी होईल. जेणेकरून तुम्ही जर विचार केलात तर आता हे बघा, इकडे हे ह्यांचं झोपडी आहे. साठे बोलतात तिला आणि जर विचार केला तर थोडंफार मालकसुद्धा त्यांचं देत असेल. कारण मांस, मच्छी म्हटलं तर थोडंफार प्रमाणात कधी ना कधी आणून देतात आणि जर त्यांचा खर्च हा थोडा कमी प्रमाणात असतो. कारण ते दोघंच असतात. त्यांना वाटेल तेव्हा जेवणार आणि जर तेच घरी बघितलात तर त्यांचा खर्च जास्त असतो. कारण बाकीसुद्धा फॅमिली असते आणि घरचीसुद्धा माणसं असतात, त्यांची मुलं असतात आणि जास्त प्रमाणात नक्कीच खर्च होतो. त्याच्यामुळे त्यांचा इकडे येतात ते त्यांचा खर्च वाचवतात जेणेकरून जास्त इन्कम त्यांचं होतं. अशा सगळ्या गोष्टी असतात. पण मित्रांनो या सगळ्या गोष्टी करताना जर आपण विचार केला तर त्यांचं राहण्याची पद्धत कारण ते जंगलामध्येच बाग म्हटलं की ती जंगलामध्येच येते आणि जंगलामध्ये वाघ, सिंह नसतो पण वाघ तर नक्कीच पट्ट्यावाला नसतो आणि बिबट्या नक्कीच आपल्या इकडच्या साईडचा जो पट्टा आहे ना त्या पट्ट्यात असतोच किंवा जंगली सुवर किंवा अजून जंगली जानवर किंवा बाकी काय ना काय भीती रात्रीची असतेच. आपण जरी जंगलात राहिलो तरी आपल्यालासुद्धा ती भीती असते. तशी त्यांनासुद्धा भीती असते. त्याच्यामुळे त्याच्यापासून राहणं हे सहज शक्य नाही. या सगळ्या गोष्टींवरती मात करून ते या आपल्या ठिकाणी राहतात आणि आपल्या या कोकणातल्या हापूस आंब्याला जर वाचवण्याचं काम करत असतील, तर ते हे नेपाळी असतात. तर बघूया त्यांच्याकडून थोडीफार आपण माहिती घेऊयात. त्यांचं काय असतं? कोकणात आल्यानंतर त्यांना कसं वाटतंय? ते किंवा त्यांचं जे प्रत्येक रात्र ते इथे राहतात या जंगलामध्ये, तर त्यांचा अनुभव काय आहे? भीती वाटते, नाही वाटते किंवा चांगलं वाटते की नाही? सगळं किंवा त्यांचं जेवण वगैरे कशाप्रकारे असतं? ते कशा पद्धतीने बनवतात? ते सुद्धा बघूयात. चला तर मग हा व्लॉग नक्की बघा. और अंकल मेरे को बताओ आप जब रात में ये रहता है रात होते तो क्या मतलब कैसा एक्सपीरियंस रहता है अच्छा या बुरा रहता है। रात होता है तो थोड़ा थोड़ा डर लगता है, लेकिन आग जला के बैठते हैं। अच्छा इधर पूरा ये इधर आग लगाते क्या। हाँ, आग जलाते हैं। हे बघा जर इथे बघितलात काही हा व्लॉग आपला हिंदीतून असेल कारण यांना हिंदीच येते फक्त आणि त्यांची जी नेपाली भाषा असते ती येते त्याच्यामुळे ते हिंदीतच बोलू शकतात। अंकल मेरे को बताओ इधर बाघ आता है इसमें इधर। हाँ, आता है, लेकिन ऐसे ही चला जाता है वो। रास्ते कभी कभी इधर से भी जाता है और अच्छा तो देखा है क्या आपने। मैं तो नहीं देखा, लेकिन मेरा दोस्त देखा है अच्छा वो इधर यहीं रहता पर। था क्या पहले दोस्त हाँ आपका। हाँ, उसके बाद में आप आए। उसके बाद में मैं आया। अच्छा आवाज़ तो डेली करता है वो, लेकिन इधर नहीं आता है। आवाज आग जला के रखता है। ओके आवाज करता है मतलब इधर आसपास में आता ही है। आस पास में आता वो किस रहता है। चीज के लिए आता है इधर मतलब बाघ बोले ना तो किस चीज के लिए। आवाज बाघ की आवाज नहीं वो। नहीं आता क्यों है वो बाघ इधर। हाँ, अब क्या पता वो क्यों आता है हम मतलब को। मतलब इधर खाने वाने के लिए तो कुछ रहता नहीं है। खाने फिर भी वाने के घूमता लिए रहता है। रहता है, लेकिन रास्ता यही होगा शायद उसका। हाँ बराबर बराबर तो उसकी वजह से डर लगता है। हाँ, और उसके कुछ वजह डर से लगने की डर लगता वजह। है। और तो कुछ भी नहीं। और कुछ नहीं खाली बाघ और मतलब जंगली जानवर रहते हैं उनकी उनकी वजह से ही डर लगता है। खाली बाघ के डर लगता है, और तो कुछ भी नहीं। बाकी जंगली जानवर कुछ नहीं आते। नहीं नहीं, मतलब सुअर वुअर नहीं आते। नहीं आता है। अच्छा तो फिर ठीक है।
तर तुम्ही बघितलात तर त्यांना हीच भीती असते की इथे वाघ वगैरे येतात, कारण प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं नाही पण त्यांचा जो मित्र होता दीपक नावाचा त्याने पाहिला आहे. आणि जर तुम्ही तर आणि त्यांनी आवाज ऐकला आहे, पण प्रत्यक्षात कसं असतं आवाज ऐकला की आपल्यालासुद्धा भीती वाटते आणि ती सुद्धा माणसंच आहेत, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा इथे नक्कीच भीती वाटते असेल. तर त्यांनी आवाज तर नक्की आला आहे, त्यांची जी वाईफ आहे तीसुद्धा सांगते की त्याने आवाज वगैरे ऐकला आहे. तर ही त्यांची झोपडी आहे, हे बघा ही त्यांनी बांधले आणि ही पायऱ्या वगैरे लावल्यात आणि हे सगळं वरती त्यांची राहण्याचं सेक्शन आहे आणि खाली काहीच नाही, कारण जर वाघ वगैरे आला तर खाली तो वरती नाही येऊ शकत. अशा प्रकारे त्यांनी योग्यरीत्या त्याचं बांधलेलं आहे आणि हे त्यांनी स्वतःच बांधले. आणि हे बघा इकडे त्यांची चूल वगैरे, हे बघा इकडे त्यांचं जेवण वगैरे होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री इथे पूरा रात जलता है ना आग, मतलब हाँ पूरा रात, मतलब बंद हो गया तो आप सो गए और बंद हो गए तो बंद हो गया तो आप क्या करना। ओके, बंद हो गए तो बंद हो गया, मतलब ज़्यादातर आप इतना लकड़ी डालते हो की जलता रहेगा. जलता रहेगा इतने डालते। बरोबर. ते जर आपण बघितलात तर हा पोर्शन आहे, इथे पुरी रात्री आग लावली जाते जेणेकरून ते असं म्हणतात की हा जो इकडचा एरिया आहे तिकडून वाघ येतो कधी ना कधी, कारण इकडे पुरं जर वरच्या साईडला असेल तर जंगल आहे, त्याच्यामुळे इकडे ते वाघ येण्याची शक्यता असते. आणि ही त्यांची झोपडी आहे आणि इथेच ते आग लावतात जेणेकरून जर आग लावली तर वाघ वगैरे येत नाही. तर इकडे बघू शकताय या ज्या मतलब त्यांची वाईफ आहे ते जे राखण्यासाठी आहेत नेपाली, त्यांची जी वाईफ आहे ते इकडे खाणं बनवतात. आंटी क्या बना रहे हो? रोटी. बघा हे बघा त्यांचं जेवण वगैरे. आता एकदा संध्याकाळ झाली की मग त्यांचं जेवणाचं सेक्शन असतो. आंटी आपका नाम क्या है? आशा। क्या? आशा। आशा. आंटी का नाम आशा है. और आपके बच्चे बच्चे 4 हैं। गाव में? हाँ। तर बघा मित्रांनो ते त्यांच्या मुलांसाठी 1 बेटा। 3 बेटी और 1 बेटा. ओ बड़े या बड़े। बड़े है? एक 22-23 साल की है। 22-23. एक 20-19 की होगी। ओके, मतलब बड़े और मतलब अभी है हाँ, पढ़ाई वढ़ाई कर रहे होंगे. हाँ, छोटी वाली पढ़ाई कर रहा है, बेटा दिल्ली में है। बरोबर. त्यांचा मुलगा दिल्लीमध्ये आहे आणि ते इकडे त्यांच्या मुलां किंवा फॅमिली आहे त्यांची गावाला, त्यांना त्यांच्यासाठीच सगळं करता ते. आणि आपके बच्चों के लिए ये सब चल रहा है. बघा ते एवढं गाव सोडून आपण सुद्धा मुंबईत जातो पण आपली फॅमिली आपल्यासोबतच असते. हे बघा त्यांची पद्धत आहे. त्यांनी एका लाकडावरती आपलं पोलपाट असतं त्याच्या पद्धतीने बनवलं आहे. और ते आता चपाती हे करते हैं. खाने में क्या क्या बनाते हो? रोटी सब्जी और दाल। चिकन मच्छी वच्छी रहता है कि नहीं? कभी कभी मतलब आप ही लाते हो या सेट देता है? हम अपने लाते हैं। आप लाते हो? सेट नहीं देता? वो गरीब वालों को देता है, हमको नहीं। अच्छा, मतलब उधर के. तर हा जुगाड मी बघितलाच नव्हता, त्यांनी इथे ठेवलं होतं. हा जो आपला तेलाचा वगैरे पत्र्याचा डब्बा असतो ना त्याचा त्यांनी तवा केला आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीपासून काही होऊ शकते. त्यांनी आता इथे मी पहिल्यांदाच बघतोय. उसके ऊपर सेकता है क्या वो? बनता है? हो, इथे त्यांनी लाकडं वगैरे लावले, त्यांनी पत्र्याच्या डब्यावरती त्यांनी ते बनवले रोटी. तर बघूया कशा पद्धतीने रोटी होते ते, कारण आपल्याला प्रत्येक चांगली गोष्ट लागते आपल्या जर घरी बघितलात तर. पण इथे त्यांनी जुगाड केला आहे, तो मोठा जुगाड आहे, कारण हे लाकूडसुद्धा त्याच्यावरती त्यांनी प्लॅस्टिक एक कापलं आहे गोल आणि त्याच्यावरती. ये सब इधर ही बना है क्या? इधर ही बना है। अच्छा, हे बघा हे त्यांनी इथेच बनवलं आहे. त्याच्याने ते अशा चपात्या लाटतात. ये हो कैसा करेगा? हाथ से? हाथ से। लगता नहीं हाथ को? अच्छा, हा बघा हा जो आहे ना हा चिमटा आहे. आपल्याकडे जो पत्र्याच्या टाईपचा असतो तो त्याने इथे बनवला आहे असा. इथे बघितलं तर मी दाखवू नाही शकत आहे, बघा असा बनवला आहे. याच्याने ते अब आप ही करो भाई, खराब हो जाएगा. ये बघा रोटी बनवले. अच्छे से सेकता है क्या वो? सेकता है ना खाने लायक? वो
आग ज्यादा जलाते हैं ना तो हाँ। उसमें सेकते हैं। नहीं तो आपके इधर का कुछ बनाते हो कि नहीं? आपका स्पेशल खाना है उधर का, नेपाल का क्या स्पेशल खाना है? स्पेशल अभी कुछ नहीं बनाया है। नहीं, लेकिन उधर क्या बनता है? स्पेशल क्या रहता है? स्पेशल हमारा उधर चीनी रोटी, सेल रोटी, शेल मतलब रोटी का ही हाँ, प्रकार है हाँ, कुछ। हाँ। वो कब बनाओगे? वो दीपावली वाली पे नहीं, अभी कब बनाओगे? मैं आऊँगा खाने के लिए। अच्छा। अभी टाइम नहीं रहता है, अभी टाइम नहीं रहता काय को? बनाने का टाइम नहीं रहता है। नहीं, अभी शाम को तो बनाते ही होगे ना सब। शाम तो घर में ही आते हो ना? घर में जाते हैं लेकिन क्या अभी बनाने का टाइम नहीं है। रात में भी घूमना पड़ता है क्या इधर? रात में घूमना नहीं पड़ता है, लेकिन अभी थकान होती है बनाएगा ना। तो कब हाँ। बनाएगा, टाइम नहीं है। बराबर। मार्केट में जाने के भी टाइम नहीं होता है, टाइम भी नहीं रहता है, और शाम को थके हुए रहते हैं। बराबर, दिन में घूमते रहते हो का पूरा? हम्म। अच्छा अच्छा, बरोबर. हे बघा, त्या या पत्र्याच्या ह्याच्यावरती त्यांनी पूर्णपणे शेकले ते रोटी. तेल तेल पण लावतील, तेल सुद्धा आहे त्यांचं. कुठल्याही गोष्टीतून कोणतीही गोष्ट सहजपणे बनू शकते, याचं उत्तम उदाहरण आहे. ते त्यांची रोटी झाले. और ये भी ये है भाई, मेरे को मतलब उधर से ऊपर बाग में लेके आए हो. अब आ गया हूँ ना भाई. देखो ये है, इन्होंने हम मेरे को ऊपर से मतलब नीचे है वो जगह जिधर गाड़ी पार्क की है, उधर से इन्होंने ऊपर लेके आए हैं मेरे को. आपका नाम क्या है? जयराम चौधरी। जयराम चौधरी. आप भी नेपाल से हो ना? हाँ, नेपाल से है। ओके ओके. तो आप इधर जॉब के लिए क्यों आते हो? मतलब आपका देश तो नेपाल है और आप इधर इंडिया में आए हो. पहले तो मेरे को बताओ, आपको कैसा लगा इंडिया में है कहीं? अच्छा लगा मेरे को। इंडिया तो हाँ। छोड़ो, हम आप कोकण में आए हो. अच्छा लगा ना कोकण में? लगा, हाँ। अच्छा. और हाँ। इधर का लोगों का बर्ताव कैसा है आपके साथ? अच्छा है। अच्छा, गाँव वाँव में जाते हो इधर के? हाँ, जाते हैं। ओके. तो फिर आप इधर मतलब आपके इधर जॉब छोड़ के मतलब कुछ काम वाम है कि नहीं आपके उधर? काम तो है, लेकिन आप घर में रहते हैं ना, तो क्या है, उधर थोड़ा खर्चा ज़्यादा होता है ना, और आप उधर घर में नज़दीक रहेगा ना, तो क्या ऐसा है, बराबर. मतलब आप काम घर का के नज़दीक रहेगा तो काम भी दिन का कमाओगे वो खर्चा ही खर्चा होगा. भी होता है, मन लगे तो करेगा, नहीं तो नहीं करता है ना। हाँ, अभी मतलब इधर मन लगता है तो काम हाँ, करते, मन जब नहीं लगेगा तो नहीं करेगा. हाँ। बराबर बराबर. ये अभी तो सही बात है. अभी इधर आया है हम ना, हाँ, तो ये इधर तो जब फिर काम हमको करना पड़ेगा, बराबर. अभी इसलिए। इधर ही मतलब 24 घंटा ही रहते हैं. हाँ, इधर आप कितने मंथ के लिए इधर आते हो? हम महीने के लिए हाँ, मतलब अब- कब आते हो आप? हम ये 5 महीने दिसंबर में आते हैं। दिसंबर में आए, मतलब हाँ। नवंबर दिसंबर में आए. हाँ, और अब वापस जब कब जाओगे? अब हम जाएगा मई महीने में। मई महीने में. तो हाँ। बोलेगा तो वो पाँच और वो मतलब 7-8 महीने इधर रहते हैं ज़्यादातर. 5-6 तो महीना रहते हाँ, हैं. 5 साढ़े 5 महीना 6 महीना ऐसे होता है। बरोबर बरोबर बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं तर त्यांचं मुख्य कारण हे असतं इकडे यायचं. कारण जर आपण गावच्या ठिकाणी राहिलो तर आपण स्वतःच घ्या. जर आपण राहिलो तर आपल्याला असं वाटतं की कधी कामाला जायचं मन नाही केलं. जर आपलं डेली वर्क असलं की आपण कुठे मतलब समजा बांधकामावर जात असू किंवा दुसऱ्या असे एक्झाम्पल असे बरीच आहेत की आपण ज्या एखाद्या ठिकाणी परमनंट नसू किंवा कुठल्या कंपनीमध्ये कामाला नसू, तर आपण त्या ठिकाणी जर असं आपल्याला वाटलं की ज्या दिवशी कामाला नाही जायचं तर त्या दिवशी नाही जायचं. मग आपण विचार केला तर 2-3 दिवस कामाला गेलो तर त्या दिवशी पुरा खर्च निघून जातो. असा सगळा सीन असतो. त्याच्यामुळे यांचंसुद्धा बघितलं तर तेच असतं की त्यांचं हेच रिझन असतं महत्त्वाचं की तिकडे जर एखादा फंक्शन असला तर ते लोकं ते फंक्शन अटेंड करायला जातात आणि खर्च मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्यांचं हेच असतं की बाहेरच्या देशामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी मुंबईच्या सारख्या ठिकाणी जायचं, जेणेकरून ते इकडेच अवेलेबल राहतात आणि त्यांचा खर्च किंवा सॅलरीसुद्धा चांगल्या प्रमाणात मिळते. हे अशी सगळा त्यांचा अनुभव होता. त्यांनी कमी प्रमाणात सांगितलं कारण त्यांना असं बोलण्याचा एक्सपिरियन्स नाही, कारण ते घाबरतात. असं थोडंफार यांना मी विचारलं बोलू शकता की नाही, तर ते बोलले की हम बात नहीं ज़्यादातर करते, लेकिन उन्होंने बात की. तर मित्रांनो, पुरं जंगल आहे इकडे आणि त्या जंगलामध्ये ते असे राहतात. आणि आज त्यांनी आपल्याला रोटी बनवली. मी त्यांना विचारलं, त्याने मला खायला बोलले. स्पेशली ज्या त्यांच्या वाईफ होत्या त्या बोलल्या खायला, पण आपण असं खाणं योग्य नाही कारण त्यांनी त्यांच्यासाठी बनवलं. असं सगळा आपण त्यांचा अनुभव बघितला. कारण त्यांनी आजूबाजूला सगळं जंगल आहे आणि त्यांची एकच साठी आहे. त्यामध्ये ते कशा प्रकारे राहतात किंवा
रात्री काय त्यांचा अनुभव असतो हे त्यांनी सगळं सांगितलं. वाघ वगैरे त्यांनी पाहिला नाही, त्यांनी खरं ते सांगितलं, पण आवाज वगैरे येतो. त्यांची वाईफसुद्धा बोलली आवाज वगैरे येतो. तर नक्कीच आमच्यासुद्धा आजूबाजूच्या इकडून वाघ वगैरे जातो, लोकांनी बघितलं आहे किंवा आवाज वगैरे ऐकले. तर हे तर जंगल असल्यामुळे नक्कीच आवाज वगैरे येत असेल. तर हे नेपाली लोक खरंच महत्त्वाचं आहे, कारण जर आपला हापूस आंबा हा टिकवायचा असेल तर हीच लोक असणं गरजेचं आहे. कारण आपल्या गावातील लोक राहतील पण दिवसभर काम करणार आणि संध्याकाळी घरी जाणार. त्याच्यामुळे जर ती संध्याकाळी घरी गेली तर नक्कीच नुकसान होणार आपल्या आंब्यांचं. आणि मित्रांनो महत्त्वाचं काय माहिती आहे का, यांची सॅलरी जी असते ना, मंथली सॅलरी ती 13, 14, 15 त्यांच्या कामाच्या हिशोबानेच असते, त्याच्यापेक्षा जास्त नसते. कारण मी त्याला आता त्या आपल्याबरोबर जो आलेला माणूस त्याला विचारलं तर त्यांचा फायदा हाच असतो की इथे राहण्याचं. आता जर राखणदारीसाठी असेल तर तो साठी वगैरे बांधून राहतो, त्याच्यामुळे त्याचं काय कुठलं रेंट वगैरे नसतं. खाण्यापिण्याचं थोड्या प्रमाणात त्यांना होत असेल खर्च. काही मालकसुद्धा देतात, काही ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष आणावं लागतं. आणि तुम्ही जर पाहिलात ते दुसरे जे असतात ते आंब्यासाठी वेगळे, त्यांना मालकाच्याच इथे राहिलं असतं. हे बघा इकडे बघितलात तर कैऱ्या झालेल्या आहेत. काही दिवसात या कैऱ्या तयार होतील. आणि आपल्या नेपाली गुरख्यांचा फायदा हाच असतो की हे आपण जर पाहिलात तर कोकणामध्ये काही झाडे इतकी मोठी आहेत आंब्याची की तुम्ही विचारही करू शकत नाही. कोकणातील माणसंसुद्धा नक्की चढणारी आहेत, पण आजकाल तेवढ्या प्रमाणात नाही मिळत. आणि ही जे नेपाली माणसं असतात, नेपाली गुरखे असतात, ते कुठल्याही झाडावरती सहज किंवा चढतात, ते बिंदास असतात ते लोक, कारण ते त्याच कामासाठी आलेले असतात. असं सगळा विषय असतो. आणि हा जो आता परतचा मोहर फुटतो त्याच्यामुळे नुकसान होतं किंवा मोठ्या प्रमाणात माकडं आणि चोरी होते. पण आणखी जर आंब्याचं नुकसान बघितलं ना तर मोठ्या प्रमाणात हे माकडांमुळे नुकसान होतं. त्याच्यामुळं 24 तास गुरखा असणं गरजेचं असतं. असं सगळा विषय असतो. त्याच्यामुळे ही लोकांना नेपाल्यांनाच इकडे आणावं लागतं, कारण आपल्याकडची लोकं नाही राहू शकत एवढा वेळ. 5-6 महिने, जास्तीत जास्त 7-8 महिनेसुद्धा हे लोक इकडे असतात. तर बघितलात ना मित्रांनो, तर असं सगळं आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून आपला हा कोकणचा हापूस आंबा नेपाली न वाचवता आपलीच माणसं प्रयत्न करून आपणच वाचवू, जेणेकरून त्याचं बेनिफिट हे आपल्यालाच भेटेल. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.